नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला पॉवर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण आपल्या ओपन जिम कडे म्हटलं इथं बसून सुरुवात करावं. आज व्यायाम करता करता बोलावं. हात पाय दुखायला लागल्यात. कसं दिसतंय बघा. असं दिसत असेल का नाही? थांब जरा बघा मी कसा व्यायाम करतो एकदा. I hope this will help. आय होप दिसत असेल. अशा केल्याने पायाला बरं वाटतं, कारण पाय तुम्हाला माहिती लय दुखतात. आणि इथं सायकलिंग आहे. सायकलिंगला एक वेगळा अँगल देऊ. हा अँगल देऊ आपण सायकलिंग करताना. सायकल इथंच आहे. झाला व्यायाम, हातपाय मोकळे झाले. चला जास्त व्यायाम नाही करत, कारण कसं आहे इथं ठेवणार मोबाईल कोणतरी घेऊन जाईल व्यायामच्या. पण असं व्यायाम केलं पाहिजे रोज. आणि इथं जेवढे इन्स्ट्रुमेंट आहेत मला वाटतं बरेच आहेत, तर 5-6 प्रकारचे आहेत. सगळे जरी 2-2 मिनिटं जरी वापरले तरी भरपूर चांगला व्यायाम होऊ शकतो. म्हटलं काहीतरी वेगळं दाखवू आज म्हणून. तर वाजलेत किती? 8 वाजून 4 मिनिटं झाल्या. CNG कारच भरलेला आहे आणि टार्गेट 1300च आहे. मेंटेनन्सचा विचारच करत नाही, एवढे हातपाय दुखतात. त्यामुळे म्हणजे थोडासा व्यायाम करावं. काय केलं बघा, फक्त 2-3 मारले तरी हा थकवा जाणवायला लागलाय. त्यामुळं सकाळी सकाळी रनिंग केलेलं आहे महत्वाचं आहे. तर चला सुरू करूया आणि बघूया आज काय होते काय नाही. आय होप काल सारखं होऊ नये उशिरा, लवकरात लवकर व्हावं. आणि जास्त आणि मी अशी इच्छा व्यक्त करतो स्वतःला आणि देवाकडं की देवा मला लांब ठेव घरापासून. म्हणजे जिथं 1300 होईल तिथं साहजिक तिथनं घरी एमटी येणार नाही. आपण घराकडे ऑर्डर बघत येते 1300चे 1500 होईल, 1500चे 2000 बी होईल. कारण का एवढे तुम्ही म्हणताल असं का अचानक डायरेक्ट टार्गेट वाढवतोय? तर तारीख जवळ येते आपली रिक्षाची EMI ची. त्यामुळं म्हटलं आपल्याला खूप पैसे कमी आहेत. लय कमी म्हणजे काहीच नाही, सगळंच पाहिजे ना आपल्याला. 8 आणि जाऊ द्या काय तेच दर महिन्यात सांगायचं रडगाणं. आपल्याला जास्तीत जास्त काम करायचंय. बघू आता काय होतं काय. पण हातपाय बी तेवढं साथ देईल तेवढं. तर चला सुरुवात करूया आणि बघू काय होतं काय. चला ट्रॅफिक लय त्यामुळं जरा आवाज लय येतोय. पण आत्ताच एक सीन सांगायचं त्यामुळं टेक घेतलंय. अजून जेवणाचा टाइम झालेला नाही बरं का. 10 वाजून 9 मिनिटं झाल्यात. तर सीन असा आत्ता असं झालं, मी स्टेशनला प्लॅटफॉर्म सापाशी तर इथे एकाला सोडला. त्यांना उबरवर 25 रुपये जास्त दाखवते. आपण मीटरने आणलं तर 25 रुपये कमी आले. ते कसे कमी आले तर उबर फिरून दाखवतो, जी की काही गरज नव्हती फिरून जायची. सरळ रस्ता होता. पण उबर कधी कधी दाखवतं फिरून, किंवा समोर जर डिवायडर असेल तरी बी फिरून दाखवतं. आणि 1-2 किलोमीटरचे 2 किलोमीटरचे मला वाटतं जास्त पैसे सांगत होतं, जे की कस्टमरचं नुकसान होत होतं. आणि जसं की आपल्याला सवय, आपण ते बघत बी नाही आता छोटं मोठं ते असलं डायरेक्ट मीटरने. आणि कस्टमर उतरले म्हणलं अहो हे परवडत नाही. म्हटलं उबर फिरून दाखवते. मॅडम म्हटलं तेच म्हटलं ना, कारण उबर काय आहे कधी जास्त कधी कमी दाखवतं. इथं नुकसान तुमचं बी आमचं बी, त्यापेक्षा मीटरने चाललं तुमचं बी नुकसान नाही आमचं बी नुकसान नाही का. ठीक आहे. कस्टमरला म्हणजे ओके म्हणजे नेक्स्ट टाइम मी मीटरच यूज करेल. तर एक छोटासा किस्सा होता आता जस्ट घडलेला, त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केला. असे बरेच किस्से रोज घडत असतात. रोज सांगत जाईल जे घडेल ते.
तर सांगायचं मुद्दा म्हणजे हेच की मीटर वापरा, मीटरने चला. असं बऱ्याच वेळा होतं की ओला उबेर काय करतं, फिरून दाखवतं. समजा कस्टमरचं घर येत आहे ते समजा डिवायडर नाहीये, पण पहिला असेल किंवा बनत असेल किंवा काम असेल त्यामुळं फिरून दाखवतं. पण ते काम झालं तरी कधी कधी असं वाटतं की फिरूनच दाखवतात, त्याचे पैसे कॅल्क्युलेट होतात. आता समोर समजा 1 किलोमीटर लांब जर डिवायडर असेल आणि जायचं 1 किलोमीटर, यायचं 1 किलोमीटर, या डिवायडर पैसे 2 किलोमीटरचे एक्स्ट्रा चार्ज लावतात तुम्हाला, जे की तुमचं नुकसान आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी होतं. माझ्या अंदाजे मला वाटतं 50-60% तर होतं रोज आमच्याकडून असं. तिथे तुमचे पैसे वाचतात, जे की खूप चांगली गोष्ट आहे. तर कृपा करून मीटरने चला, बाकी तुमची इच्छा. तर चला, आपण तर मीटरने जाणार भाऊ, कारण आपल्याला परवडत नाही विदाउट मीटर. मीटरने गेलं आपलं. आता तुम्ही म्हणता तुझं नुकसान काहीच नाही भाऊ. जेवढी गाडी पळती तेवढं पैसे भेटतात, बस. अजून काय पाहिजे? कस्टमरचे पैसे वाचतात, कस्टमर हॅपी, आय एम हॅपी. अजून काय पाहिजे? तर चला 6 नंबर जाऊया आणि बस 6 नंबरवर बघूया कुठली ऑर्डर भेटते कुठली नाही. 21 किलोमीटरची आता पडलेली हाताला लागली नाही, असं काय हरकत नाही. आतापर्यंत टोटल 400 रुपये झाले, जी की खूप चांगली गोष्ट आहे. वाजलेत 10 वाजून 11 मिनिटं. बघूया आता 6 नंबर प्लॅटफॉर्म नंबर 6 पण स्टेशनवरनं नेक्स्ट ऑर्डर भेटते का नाही भेटते. चला मित्रांनो, वाजलेत किती पहिले ते सांगतो. 5-10 वाजलेत. म्हणजे जेवण झालेले आणि सगळं झालेले. काय काय झालं ते सांगतो. होता मला वाटतं आपण प्लॅटफॉर्मवर चालवतो होतो, त्यानंतर हे केलेलं नाहीये, टेक घेतलेलं नाहीये. एवढा बिझी होतो की टार्गेट आपल्या 1314 काय असेल ते झालेले. पण हे जे बॅकग्राऊंड आहे पाठीमागचं ते आपल्या स्कूलचं आहे. म्हणजे पहिलीला मी ह्या शाळेत होतो, तर मला कमेंट करून सांगायचं कुठलं शाळा आहे, कुठलं स्कूल आहे. आणि आत्ता पण काय झालं तर प्लॅटफॉर्मवर चालू होतं. मला वाटतं सकाळी आपण तिकडनं आपल्याला एक मॅडम भेटल्या मीटरनी कासारवाडीला. तिकडनं मग एक जण मला वाटतं मीटरनी नाही उबेरची ऑर्डर पडली. आणि तिथनं मग जेवलो जेवण झाल्यावर मग मला वाटतं एक तळेवाडीला ऑर्डर पडली. तिथनं 400 रुपयांनी रॅपिडोची ऑर्डर पडली सिटीमध्ये, जे की देवच पावलं म्हटलं. कारण त्या साईडला जाणं तिकडून दुपारचं रिटर्न येणं म्हणजे खूप मोठं चॅलेंजिंग असतं. पण मटेरियल होतं आणि मटेरियलमुळं आपलं एक थोडंसं नुकसान झालं, ते मी तुम्हाला दाखवतो. जे की नव्हतं व्हायला पाहिजे. कुठं झालं इथं, आय होप दिसत असेल बघा. हे जर फाटले नाही, एवढं फाटलंय, हे नव्हतं फाटायला पाहिजे. पण गज होती, मटेरियल होतं. एका सिटीमध्ये बरेच ठिकाणी म्हणजे आहेत काही दुकानं जिथं गजांचा व्यवसाय वगैरे काहीतरी असतं, आपल्याला काही देणे घेणं. पण त्या गजांमुळं असं झालं की आपलं ते शीट फाटलं. आणि ते असं झालं की उभे ठेवलेले आणि ते हल्ले, त्यामुळं त्या साईडला कल्ल्यामुळं तुटले. थोडं गावठी थोडं शहरी सगळं मिक्स आहे आपलं. गावठी काय तर ते तुम्हाला पहिलेच सांगितलेलं मी, कारण आपण हॉस्टेलला होतो त्यामुळं. तर असो, काही प्रॉब्लेम नाही कोणाला गावठीमुळं. आणि गावठी उलट बोललंच पाहिजे. हे शहर आत्ता झालेले, आत्ता म्हणजे आत्ता काही वर्षांपूर्वी म्हणू शकतो आपण, किंवा 10-20 वर्षांपूर्वी बघायला गेलं तर सगळीकडे सगळं जंगल होतं. आत्ता कुठंतरी डेव्हलप झाले. त्यामुळे आपण असं स्वतःला म्हणू नये की मी शहरी, मी स्टँडर्ड असं तसं. सगळे गावठीच आहेत आणि प्राऊड फील केलं पाहिजे गावठी म्हणून. आपण स्टोरीवर येऊ आपल्या. तर ते बांधलं नव्हतं, त्यामुळे थोडं एका साईडला सटकलेलं. त्याला बांध लावलेलं त्या तिथल्या वर्कर लोकांना. त्याने खाली बांधलं, खालनं सटकू नये म्हणून. वरती बांधायचं तो विसरलाच. आणि ते जसं पुढे गेलो घडलं, एका साईडला गाडी घेतलं. तिथं म्हणजे तो एरियाच असा आहे की तिथं रश्या कुठंही भेटतील तुम्हाला. आणि आता ह्या साईडला कसं आहे, रश्या वगैरे काय नसतात. तिकडं MIDC आहेत, हे ते म्हणजे रश्या पडलेल्या असतात. मग एक रश्शी भेटली नशिबाने मला आणि मी बांधलं. मग हल्लं नाही ते. म्हणजे ते त्याकडूनच करून घेतलं पाहिजे होतं. मी त्याला सांगितलं होतं तरी वरती त्याने बांधलं नाही. हलगर्जीपणा. बाहेरनं आलेले लोक आहेत, त्यांना कुठं कामाची, त्यांना फक्त दिवस भरायचं आणि निघायचं. जाऊ दे, त्याने बी थोडी काळजी घेतली पाहिजे, आपण बी थोडी काळजी घेतली पाहिजे. ते बांधलं आणि तिथनं मग आलो आपण सिटीमधनं सोडल्यावर त्यांना सांगितलं मटेरियल 50 रुपये जास्त लागतील. पण त्यांनी 50 नाही हो करून चिंगूस माणूस होतो समोरचा. 50 नाही हो एवढं कुठं असं 10-20 घ्या की म्हणलं नाही हो करून 30 रुपये दिले एक्स्ट्रा. मग ठीक आहे म्हटलं 30 तर 30. कारण कसं आहे, मटेरियल न्यायला अलाउड नाही खरं सांगायचं तर.
हे पोर्टरचं काम आहे, पण आता धंदा नाही त्यामुळं ठीक आहे, ॲडजस्ट करावं लागतं आणि करावंच माणसाने. बसून राहिलं तर काही नाही भेटत. 430चं मग आणि तिथंच बसलो असतो ना आतापर्यंत आपल्या एरियात आपण आलोच नसतो, तिकडेच पडीक असतो. पडेल ती ऑर्डर घ्यायची, मटेरियल तर मटेरियल काय करता, पण 10-20 आणि त्याचं फाटलंच ते 30 रुपये शिवूनच जाईल. भले ते छोटं असो, दिसायला छोटं दिसतंय, पण ते शिवणारा नुसतं हात लावायला नुसतं सुई असं हे करायला 2 टाका मारला बी 30-40 रुपये घेतात. त्यामुळे ते काय परवडलं नाही आहे. पण ठीक आहे, 17च्या हिशोबाने आलो आपण. 400 रुपये झाले, जी खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं 23 किलोमीटर होतं, खालीवर होईल पैसे काय माहीत कसं किलोमीटर भेटलं, पण मला वाटतं 17च्या हिशोबाने बरोबर भेटले. 20ला मला वाटतं 350 होतात आणि 22-23 ठीक आहे, बरोबर आहे, काय एवढं हरकत नाही. तसं 30 रुपये एक्स्ट्रा घेतले आपण त्याकडून. तर सिटीमधनं मग मला वाटतं एक 5 मिनिटात लगेच ते मटेरियल खाली करतो, पण लगेच दुसरं ऑर्डर पडलं रॅपिडोनेच आपल्याला कोंडव्याला सोडलो. कोंड्यावरून मग असं झालं की मला हे लक्षात नाही आलं बरं का, मीटरचा किस्सा झाला तो, ते सांगायचं म्हणून मी टेक घेतलाय. अँगल चेंज करतो, खाली बसतो. अयो, शाळा आहे बाबा आपली इथं, आपण लाजत नाही खाली बसायला. ठेवतो मी इथं, धरून हात दुखायला लागला. हां, आता जरा बरं वाटतंय. तर मीटरचं मी सीन घेतलं असेल हे मगाशी गॅरेजवर गेलो तेव्हा, की गॅरेजवर गेलो कसं आहे माहिती का, तिथं हे करता येत नाही, शूटिंग करता येत नाही, कारण गाडी उचलायला लागते, हे करायला लागते. आणि कोण एखादं ठेवायचं आपण शूटिंग करायला, सकाळी जसं ठेवलं घेऊन गेलं त्याची भीती वाटते. एक तर हप्ते फिटले नाही अजून, हप्ते फिटूसपर्यंत मोबाईल जुना होतो राव, काय सांगावा. असो, काय हरकत नाही. तर केबल दाखवतो तुम्हाला. मीटर आपलं जे होतं ते रिडिंग थांबलेलं आणि जो रेसिंगचं ते थांबलेलं, पण आता ते चालू झालेलं आहे. आणि हे ती वायर आहे जी आता आपण नवीन टाकली जस्ट काही, त्याने जरा इकडंच टाकली रे, असं टाका पाहते, ह्यातनं घेतली पाहिजे का, असं नाही. ठीक आहे, राहू, काय हरकत नाही. मला माहित नाही तुम्हाला दिसले का नाही, थोडं इकडे आलं थोडं तिकडे केलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. लोखंडाचं तिकडे केलेलं आहे. ठेवतो बाबा, जास्त वेळ धरू शकत नाही. कसं आहे, हात दुखते तरी बाबा, थकलोय मी आता, होत नाही मायकून, बळबळ काम करतोय. आपल्याकडून फक्त एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे बडबड. मला किती बडबड करायला मिळेल, बडबड करू शकतो. हे असं नव्हतं मी तुम्हाला माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे. हे मी सेल्स इंडस्ट्रीमध्ये गेल्यापासून तेव्हापासून माझी बडबड चालू झाली. आणि आत्ता गॅरेज ज्या पाठीमागच आहे बरं का, आणि तिकडं लय ट्रॅफिक आहे, तर जरा शांतता आहे, बऱ्याच लोकांना माहिती. म्हणून म्हणलं सकाळपासून काय झालं ते इकडे येऊन सांगावं आणि इकडून मग घरी निघावं. आता तर मला वाटतं 1314 काय झालं, 1300 धरा चावू दे. पण आत्ता जी ही वायर टाकली आणि ही वायर 250 रुपयाची, 245ची 250 धरा तुम्ही, आणि किंवा 240 धरा, काय फरक पडतोय. तर त्यांनी माझ्याकडून टोटल 370 रुपये घेतले. 250 370, ठीक आहे, काय हरकत नाही. 100-150 रुपये त्यांनी काय असेल त्यांचे 120 चार्जेस, हँडलिंग चार्जेस घेतले असेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ओके झाले, आता काय विषय नाही. कारण आपल्याला कसं आहे तुम्हाला माहिती आहे, मीटर लागतंच म्हटलं. हे उद्यावर काम सोडलं तर मग उद्या मग सकाळी या, मग सकाळी गर्दी असते. आत्ता माझं नशीब एवढं चांगलं होतं, गेलो की मला लगेच ते म्हणले ओके, गाड्या नव्हत्या तेवढ्या यांच्याकडे, नाही तर मग थांबायला लागलं असते. 5-10 मिनिटच थांबलो, लगेच काम सुरू केलं आणि लगेच झालं. तर आज 1300 रुपये जरी कमवले असेल तरी 370 रुपये गेलं. चहा पाणी जोडून 400 रुपये गेल्याच. आणि CNG 300 रुपये, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 आणि 300, 600 रुपये कमवले आज. म्हणजे जेवढं कमवून तेवढं कुठं ना कुठं राहतच नाही. आणि हे गरजेचं आहे. आता हे वायर टाकली, आता ह्याला काय मला वाटतं वर्षभर तरी काम, ह्याचं काम नाही निघणार, दुसरं कशाचं तरी निघणार काय, कारण हे सगळं सेन्सरवर खेळ आहे. ह्या गाडीचा विषय असा आहे की ह्याच्यावर सगळं सेन्सरचं खेळ आहे. नवीन गाडीचा एक नाही तर दुसरं काम, दुसरं नाही तर तिसरं काम, 100 काम आहेत. लायनर निघतं कधी हे निघतं, कधी ते निघतं, नाही कधी टायरचं काम. तुम्हाला माहिती आहे, टायर आपण 2-3 दिवसापूर्वी चेंज केलेलं, तिथं खर्च झाला. आता आला या वायरीचा खर्च, आता 2-3 दिवसांनी बघा अजून काहीतरी खर्च आहे. काय एक गोष्ट आहे काय, आता 10 गोष्टी आहेत. असो, त्याला जीवन म्हणतात. चढ उतार, खड्डे आयुष्यात येतच राहतं, ते असायलाच पाहिजे. ते असल्याशिवाय आयुष्याला मजा नाहीये. तर मॉरल ऑफ द स्टोरी, आपण आज 600 रुपयेच कमवले सगळं जाऊन, जे की ठीक आहे, काय हरकत नाही. पण 3 कांड आहेत अजून, त्यामुळं
700-800 बी म्हणू शकतो, कारण हेच 3 कांड्या उद्या आपल्याला 1200 रुपये करायच्यात. CNG उद्या भरायचं नाहीये. एवढं लांब जाऊन मला वाटतं तिसरी कांडी उद्या सकाळी लवकर संपली तर बघू, मग 2 कांड्या संपून परत दुपारी भरू जेवणानंतर ना. बघू जेव्हा संपन तेव्हा बघू पुढं आहे ना, लगेच गाय गडबड नको करायला. तर हे होतं सकाळपासून अपडेट. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. हे असतात काय म्हणायचं मला, रिक्षावाल्याच्या प्रॉब्लेम्स हे तुम्हाला कळलं पाहिजे. काय असतं प्रॉब्लेम्स काय नाही. लोकांना वाटतं की हा कमवतोय, फक्त कमवतोय मान्य, पण घालवतोय बी. एक अशा हे वायर गेल्याच बघा आता 370 रुपये गेले. काय म्हणजे ते तिकडनं येताना जी ऑर्डर भेटली त्याचे सगळे पैसे गेले, आणि ते तिकडं एक डाऊचा पडलाय. त्याला आता बघू, तो डाऊचा आज नाही तर उद्या छोटावरनं मोठा होईल. लहान पोरं बसलेले असतात आणि रोज मटेरियल नेतो आपण. शीट बी तुम्ही बघितली सगळे चिकट टेप लावून आपण ऍडजस्ट केलेले. कालच दर आठवड्यातून एकदा चिकट टेप लावावं लागतं. मी चिकट टेपला एक 20-30 रुपये खर्च लय रे. नशीब फक्त पुढचं किलोमीटरचं बंद पडलेलं आहे. ह्याचं बी बंद पडलं असतं त्याची बी एक वेगळी केबल, त्याला बी वेगळे पैसे. सगळं डोक्याला वैताग आहे, सोपं नाहीये. तर तुमचा कुठला मित्र असेल रिक्षावाला किंवा कोणी मित्र शेजारचा पाजारचा असेल तर असं म्हणू नका त्याला की बाबा तू लय कमवतो, कुठे ठेवतो एवढा पैसा. माझे ब्लॉग बघा तुम्हाला कळन. माझेच नाही तर बरेच युट्यूबर आहेत जे युट्यूबवर ब्लॉग बनवतात आणि रोजचे त्यांचे काय घडलं काय नाही ते सांगतात. हे असं असतं युट्यूबर, हे असं असतात रिक्षावाले जे कमवतात ते सगळं घालवतात. त्यामुळं रिक्षावाल्याकडे पैसा राहत नाही. जरी चुकून मागून राहिला तर काय ना काय काम येतं. ठीक आहे, काय हरकत नाही. ह्यालाच आयुष्य म्हणतात. पुढे घेऊन जाणार पैसा कशाला कमवतो आपण, रिक्षाला घालवायला. रिक्षावरनं कमवतो, रिक्षावर घालवायला. असं काय हरकत नाही. मजेशीर गोष्ट आहे खूप. हेच लाईफ आहे, असंच जगायचं, असंच एन्जॉय करायची लाईफ. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया. आणि वाजलेत बघा किती, 5:20. खूपच उशीर झाला. 4 वाजेपर्यंत मला घरी जायचं होतं, कारण संध्याकाळचं ट्रॅफिक लय होते. सनसूट चालू, लोक दांडे खेळायला जातात, मोकळा ट्रॅफिक करतात. जिथं राहतो आपण तिथले नवरात्री सोडून, तिथले देवीचे मंदिर सोडून, तिथं दांडे खेळायचं सोडून कुठंतरी लांब जाणार आणि तिकडे खेळत बसणार. आणि इकडं लोकांची कमी, इकडं मग बाहेरनं लोक येणार. जिथं असतात तिथंच खेळा, तिथलेच मंदिरापाशी नाही का. कशाला उगाच ते गरबा नाईट सेन ते उगाच पैसे वाया घालवायचं. इथं फुकट भेटणार नाही. घरापाशी असतात की प्रत्येकाचे देवीचे मंदिर. आमच्या इथं आहे, आता इथं सगळीकडे चौकात आहे. मी इथं राहतो ना, इथं जवळपास एक 5 किलोमीटरच्या आत जरी धरलं ना, बरेच मंदिर आहेत. मोजता येणार नाही एवढे मंदिर. सगळीकडे दांडिया चालू आहेत. खेळायचं असेल तर खेळा, मी नाही म्हणत नाही, पण नियर बाय आपल्या घरापाशीच खेळा. बस लांब जाऊन पैसे वाया घालून माझ्या नाही बाबा. जे कमवतात त्याला माहिती. मी आता जास्त काय बोलू. चला आजचा ब्लॉग इथंच संपूया. आय होप तुम्हाला ह्यातनं काहीतरी थोडंफार शिकायला भेटलं असेल, आणि अनुभव माझा तुमच्याबरोबर जो आजचा होता तो शेअर केला मी, तो तुम्हाला आवडला असेल. आय होप आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता मी रोज सबस्क्राईब करायला लावणार, मला सबस्क्रायबर्स वाढवायचे, कारण 1000 तरी सबस्क्रायबर्स मिनिमम झाली पाहिजे. चॅनल मॉनिटाईज करायचं आहे त्यामुळं. आणि पहिलं नव्हतं बोलत, पण आता बोलणार आहे मी. आणि व्ह्यूज जे आहे मला वाटते ते आपलं निम्म झालेलं आहे. 1700 तास झालेत. अजून 300 तास भरले की 2000 तास झाले. निम्म्याला बी 300 तास कमी, ते होऊन जाईल, काय विषय नाही. निम्म झालं असं समजूया, अजून निम्म बाकी आहे तासाचं. सबस्क्रायबर्सचं बघून नंतर, पण सबस्क्राईब तरी बी करून ठेवा. आणि असे माझे रोजचे अनुभव जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा मराठी फिल्म्स, आणि सपोर्ट करा मला सुद्धा. आणि माझ्यासारखे अजून जे बी डिलिव्हरी बॉय, 2 व्हीलर, झोमॅटो आणि रिक्षावाले कुठलेही युट्यूबर असतील त्या सगळ्या आपल्या मराठी बांधवांना सपोर्ट करत राहा. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.